धमकी देतात, घरी येऊन मारहाण करायची. गडी माणसांना तर मारतात, पण बायांना सुद्धा आता मारायला सुरुवात केली. धमकी द्यायची, असं करेल तसं करेल. आमचे गडी माणसं कामाला जातात, रात्री कधी पण येतात, 12, 12:30, 1 कधी पण वाजतात. त्यांची जबाबदारी काय करायची, त्यांना त्रास होऊ नये म्हणून परत धमकी देऊन गेलेत आम्हाला. ते चोरी करणं हे ते तर चालूच आहे. आणि असं आम्हाला हानमार करून वरून आमच्याकडूनच पैसे घ्यायचे. आम्ही कमवून खाणार आहेत, आमच्याकडे म्हणजे एवढं नाही की त्यांना देऊ शकतो आम्ही. मान्य त्रास आहे आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यातही आहे बरेच दिवस. यावेळेस काहीतरी वेगळं झालेलं दिसतंय, थोडं जास्त झालेलं दिसतंय. आम्ही कधी कुणाच्या म्हणजे तशा लोकांच्या आद्यात नसतो, पण त्यांनी येऊन ह्याला त्रास दे त्याला त्रास दे, प्रत्येक महिन्याला 2 महिन्याला त्यांचं ते चालूच आहे. त्यावेळेस आमच्या फॅमिली सोबत तसं झालं. त्यावेळेस आमचा पर्सनल माणूस आमचा पोलीस स्टेशनमध्ये असताना सुद्धा त्यांना हानमार केली आहे. त्या लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये असताना सुद्धा ज्यावेळेस मिटवायला गेलो त्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये पारद्यांनी त्याला मारलं. काय झालं मी ऐकलंय ते. चला अजून कोणाला काय सांगायचंय का? एक मिनिट बोल. मुलाला घरी सकाळी आज तिकडं आमचा गायचा गोट आहे, तिकडं कसा येतोय बघतो म्हणले. आता आम्ही म्हणले एकटे जातो तिकडं धाराय काढाय, रस्ता जायला त्यांच्या तिथं जायला लागतं पारद्यांच्या. तिथं बाया माणसांना म्हणतात कसं येतात. आम्ही आता कामावर जातो, गोट्यावर खाया टाकायला, दात काढायला जायचं, बायांना धमकी देते. गाड्या परत आणि रस्त्याने चालवायच्या, नीट चालवायच्या नाही. बारकी लेकरं चाललेली असते, ती म्हातारी माणसं चाललेली असते, ती गाशे गाड्या त्याला न्यायच्या, परत आणि त्यालाच धमदाटी द्यायची. किती लोक आहेत रे बापू? साधारण 5 लोक ठाकूरकी आणि ठाकूरकीला 3 जण. सुगी चालू झाली की धान्याला ह्याला दमावते, ती धान्य मागायचे. पोलीस स्टेशनला त्या दिवशी त्यांची 70 लोक आली आणि ह्यांची 10 लोक. आणि धान्य मागणी वगैरे जे आपण प्रेमाने देतो तेवढं नाहीये. त्यांना जे पाहिजे तेवढंच ते म्हणतात की मला बाबा 4 पायल्या 5 पायल्याच पाहिजे. बायकांना पुढे पाठवतात भांडणं करायला, गड्यांना मारायला, आणि आणखून आळ घेतात त्यांच्यावर काय बोलले म्हणून. नक्की कुठल्या पार्टी महाराज जो राशेची आहे का नाही तो इथला नाही, फलटण तालुक्याचा, तो माळशिरस तालुक्यातला. त्याचे आई वडील तिथे राहिला. स्थायिक झाला सर. नक्की फारदोड कुठल्या पार्ट्याला दिली. आणि मगाशी साहेबांना भेटलो तर साहेब म्हणले तुम्ही व्हिडिओ कॅसेट काढा. आता आमच्यासारख्याने व्हिडिओ कॅसेट काढायला ठरवलं, त्यांच्या बायाने जर मोबाईल हिसकून घेतला तर आम्ही काय करायचं? काय तुम्हाला डिपार्टमेंटला आम्ही पुरावा द्यायचा? आणि त्यांच्या बाया लगेच व्हिडिओ कॅसेट काढतात, गड्या माणसाचा 4 काट्या घेतल्या त्यानं आम्हाला मारायला आली. बरं डिपार्टमेंट बी असं करतं की डिपार्टमेंटला सांगायला गेलं, डिपार्टमेंट आम्हालाच म्हणतो तुम्ही जरा थांबा, तुमच्या बाजू कायदा तुमच्या बाजून नाही, कायदा त्यांच्या बाजून. म्हणजे कसं वागायचं आम्ही? ती म्हणतात काय रानात जरी लेडीज कामाला गेलं त्यांच्या बाया चाकू दाखवतात, मंगळसूत्र कापून नेतात. अशी परिस्थिती फरांदवाडी ठाकूरकीच झाली आहे. एक बलात्काराचे पण केस तिथं घडलेले, आणि बलात्काराची माग केस घडली तिथंच. आणि सामान्य माणसं. आणि कायदा बरं का महाराज, कायदा त्यांना संरक्षण देतोय, आमच्या शेतकऱ्यांना संरक्षण देत नाही. तो फार वेगळा विषय आहे. आज आपल्याला या त्रासातनं काय करायचंय त्याच्या बाबतीत थोडीशी आज आता चर्चा झाली. आता मी काय करणार आहे, साहेबांचं तुम्ही ऐकून घ्या. साहेब काय म्हणतात ते बघा. मी ते परत उद्या परवा परत बसू, मला 15-20 दिवसात या त्रासातनं मोकळा करायचा प्रयत्न करू. गरज जर वाटली ते